काय मेसेज आहे माहित नाही मला. हा समजून घ्या है ना. हमने तो प्यार में ऐसा हिला जरा मुंबईमध्ये जास्त आवडतं, मला बाहेरच आवडतं जास्त. नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. तुम्हाला थोडं थोडं ब्लर दिसत असेल, पडतोय पाऊस. आज आहे 1 जानेवारी 2026. म्हटलं जायला मस्त वॉकला वगैरे. सकाळी सकाळी वर्षाचा पहिला दिवस तर बघा. बाकी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. आणि काय मेसेज आहे माहित नाही मला. हा वर्षाच्या पहिल्याच दिवशी बघा. आता मगाशी वाजले होते 7 आणि आता वाजले 9:30, 9:30 झाले. आणि परिसर बघा, एकदम असं वाटतंय की जून जुलै महिना आलेला आहे. आकाश बघा एकदम भारी वाटते. आणि आपल्या इकडे बघा इथे काय चाललंय. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हो तुम्हाला हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आणि हे बघा इथे मस्त गरम गरम उपमा सकाळी सकाळीच. आता उपमा खाऊन घेऊया आणि वर्षाची सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग परत एकदा. आणि हा बघा इकडे उठलेला आहे जीवन आमचा. की कधी उठला रे, किती वाजता उठला बाबू? 6 वाजता. 6 वाजता मी पण नव्हतो उठलेलो. 6 वाजता. आज गुरुवार, मस्त देवपूजा झालेली आपली. आणि आता दिवसभरात आज डेली ब्लॉग करणार आहे आपण. काय घडतंय काय नाही पूर्ण बघत राहा. व्हिडिओ स्किप करू नका, है ना, बरोबर ना. आणि पप्पाचा आवाज बसलेला आहे, समजून घ्या, है ना. सर्दी खोकला झालेला आहे. हा, रात्री गाडी चालवल्यानंतर नाईट राईड केल्यापासून जरा घसा पकडलाय माझा. होत राहत. पुढची आहे एक चांगली मोठी राईड पण येणार आहे, वाट बघा. हे बघा, ही यायची पोरं बघा, यायची पोरं. आणि ही बघा नाच रे याच्यावर. ते बघा, यानी बनवलेला व्हिडिओ. ह्या बघा, रियालिटी. तुला नाचत राहा. आणि इकडे आपल्या किचन मध्ये काय चाललंय आज? काय मटार भात आहे. काय विसरलंय बघा, खूप दिवसात रेसिपी बनवलेली आहे त्याच्यामुळे विसर चाललंय. ए आजी कुठे गेली रे? आजी कुठे गेली? हा, आजी आणि आजोबा कालच गावी गेलेले आहेत. 31st नाईटला, है ना. एकच मटार राईस बनवणार आहे आणि भाजी काय आम्हाला त्याच्यावर. नक्की कमेंट मध्ये सांगा, मटार राईस वर भाजी खातात की नाही खाती. नक्की एकदम खरंच कमेंट करून सांगा, खरंच. हे बघ आपलं दुपारचं जेवण, मस्त मटार भात झालेला आहे. आणि भाजीचा विषय सुटलेला आहे आपला. मस्त बटाटा फ्राय केलेला आहे. बटाट्याची कापा. अच्छा. टेस्ट केला, मस्त झाला एकदम जेवण. साधा सिंपल आणि पचायला पण हलका. आणि इकडे नेटफ्लिक्स लागलेला आहे आणि नेटफ्लिक्स बघायला बसलाय बघा. कोणता पिक्चर लावायचा भाऊ? कोणता? हा, आवाला. चला जेवण भेटूया. बघा आता संध्याकाळचे वाजले 6:30 आणि कुठे झाला रे? काय पिकनिक? एवढं संध्याकाळी पिकनिकला कोण जात? चाललो आपण इकडे जवळ गार्डन मध्ये फिरायला, आहे ना. कोणत्या गार्डन मध्ये ते बघूया आपण, चला. बघा आता आपण निघालोय
आता आपण आलेलो आहे आणि एंट्रन्स भारी भारी आहे. चला हे बघा, दरवर्षीप्रमाणे आपण आलेलो इथेच रिक्लामेशनला. सेलिब्रेशन, न्यू इयर सेलिब्रेशन डेकोरेशन असतं दरवर्षी. जीवन कुठे आलाय? असा काहीसा नजारा एकदम भारी. जून आपण आलो आता आणि बघा नजारा बघा. ते आता गाणी वगैरे चालू केलेत. आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर होगी. कर लिया हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया. जीवन हे बघा, आता तिकडून आलो आपण. तिकडे सिंगिंग चालू आहे आणि इथे आपण आता वरती जाऊया. हेच जे ठिकाण आहे ते आपण रोज येतो वॉकिंगला. आज एकदम उजळलंय बघा लाईटीने. हे बघा, इथून का परिसर दिसतोय भारी एकदम. तर मंडळी आलेलो आपण घरी आता आणि खूप मजा आली तिकडे फिरून. तसं पण नॉर्मलच होत ना, पण गाणी वगैरे ऐकायला मला जरा मजा आली. तिकडे आपण गाणी जरा खूप वेळ ऐकत बसलो, थोडं फिरलो, एक राऊंड मारलो, जरा वॉकिंग केली थोडं आणि फायनली घरी आलेलो आहे. आणि याचं बघा काय चाललंय. काय चाललंय रे? कुठे गेलेलास तू? घड्याळ घालून गेलेला? कुठे गेलेला पण? फिरायला गेलेला. आवडलं का तुला फिरायला? काय पटापट? रिक्षाने? अच्छा अच्छा, रिक्षाने. बघा त्याचा घड्याळ बघा, ते दाखवत येतो. असा काही आजचा आपला व्हिडिओ शॉर्ट अँड सिम्पल होता. हा, असं काही अजून नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं करूया एक डेली ब्लॉगने. आणि पुढचे आपले प्लॅन्स आहेत, बघूया किती सक्सेसफुल होतात ते माहित नाही मला, पण मी केलेत काही प्लॅन. सो आता मुंबईमध्ये ना फिरण्यापेक्षा मला बाहेरच फिरायला जास्त आवडतं. बरोबर ना? हिला जरा मुंबईमध्ये जास्त आवडतं, मला बाहेरच आवडतं जास्त करून. कोकणात बोललं तर मी एका पायावर उभा असतो यायला. तुला मुंबईत आवडतं की कोकणात आवडतं? असं काही नाही, मुंबईत फिरण्यासारखं आता काय राहिलं नाहीये. आणि कोकणात? कोकणात आहे, म्हणजे गर्दी नाहीये कोकणात.
गर्दी मुंबईत म्हणजे खूप गाव जास्त. आहे ना त्याच्यामुळे गर्दी हा. नाही. मग आपल्याला मजा येते. घरी म्हणजे कुठे फिरायला लागलो तरी घरी असा शांत बसलं तरी काय वाटत नाही, वेळ हो. निघून जातो गावी. हम्म. ते म्हणता वेळ निघत नाही. जीवन. मग तुला गावी शिफ्ट व्हायला आवडेल का? काय जोक माझं का असते. समजा कधी तुला असा असा मौका आला की Sorry. गावी जाऊन राहायचंय, तर तुला आवडेल का राहायला? अजून तसं काही प्लॅन केलेलं नाहीये. जीवन नो नाही पण असं म्हणजे सांगतोय की असं समजा काय झालं सिच्युएशन आली की बाबा नाही आपल्याला राहायचंय, तुला आवडेल का राहायला? तुला राहायला आवडेल बाबू गावी? आहे ना? तू गावी राहणार? तो ऑल टाइम रेडीच असतो गावी जायला. म्हणजे असं अचानक समजा आलं जायचं की बाबा आपल्याला राहायचं काही दिवस गावी किंवा कायमचं जायचं, तर तुला कसं आवडेल का जायला? बघू, अजून तसं काही प्लॅन केलेलं नाहीये, पण हा, इथे मस्ती हा करते. ठीक आहे. कधीतरी असं विचार करावंच लागेल ना. कोरोनामध्ये तर किती जण शिफ्ट झाले होते. हा, मला तर कधी पण बोललं तरी मी हो, नो. रेडीच असतो. असा सहज प्रश्न विचारला. असा सहज प्रश्न विचारला मी तिला. काही असू दे, मुंबईमध्ये राहतात ना, फक्त काम असतं म्हणून येतात. नाही तर आजकाल लोक आहेत ना, थोडा म्हणजे 2 दिवस सुट्टी भेटली तरी माणूस असा बाहेर निघून जातो, राहतच नाही मुंबईत, म्हणजे पाय टिकत नाही त्याचा. सो असू दे, हा विषय असाच राहू दे इथे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. अरे बाबा, डायरेक्ट बोलला बघा. हा, ओके, बाय बाय. फिच म्हणजे त्याला काय असं ते असं कॅमेरा वगैरे करतात तसं करायचं त्याला. कॅमेरामध्ये ओके, चल आपण एकत्र करूया. चलो बाय 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 बाय.